श्री स्वामी समर्थ तर स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन येतोय आणि त्यानिमित्त श्री स्वामी समर्थ महाराजांचं 9 गुरुवारचं कोणतीही आपली इच्छा पूर्ण करणारं मनोकामना पूर्ण करणारं व्रत तुम्ही एकदा नक्कीच करून बघा. तर यासाठी आपल्याला नियम वगैरे काय असणार आहेत तर ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. सगळ्यात प्रथम तर तुम्ही सेवा केंद्रामधून किंवा बुक डेपोमधून 9 गुरुवारचं व्रताची पोथी जी असते तर ती घेऊन या. हे व्रत तुम्ही महिन्याच्या कोणत्याही गुरुवारपासून सुरुवात करू शकता. पहिल्या गुरुवारी केला तर अतिउत्तम. पहिल्या गुरुवारी आपल्याला पूजा मांडणी करून घ्यायची आहे, त्याच्यानंतर संकल्प सोडायचा आहे आणि एका बैठकीत पूर्ण आपल्याला संपूर्ण पोथी वाचायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्या दिवशी आपल्याला उपवास धरायचा आहे गुरुवारचा. पोथी वाचून झाल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे, स्वामींना नैवेद्य दाखवायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला संध्याकाळी उपवास सोडायचा आहे. व्रताचं उद्यापन आपल्याला शेवटच्या म्हणजे 9व्या गुरुवारी करायचं आहे. या दिवशी आपल्याला आजूबाजूच्या लोकांना व नातेवाईकांना बोलवायचं आहे आणि त्यांना प्रसाद वगैरे द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्यांना या व्रताच्या एक एक प्रत द्यायच्या त्यांना भेट म्हणून. अशा प्रकारे हे व्रत